नमो नमः मित्राणि। वयम् अस्माकं संस्कृतपुस्तकेषु रम्यसंस्कृतं किं कृत्वा इति इदानीं वयं पश्यामः। आपल्या पुस्तकातील रम्यसंस्कृत म्हणून पान नंबर 7 वरती सुरुवात दिलेली आहे। त्याच्यावरचं हेडिंग आहे किं कृत्वा आणि हेच आपण पाहणार आहोत। त्याआधी थोडं प्रथमादीक्षा राष्ट्रीय संस्कृत संस्थांच्या पुस्तकामध्ये हा त्वांत प्रयोग जो आहे तो सांगितलेला आहे। थोडं आधी पाहूया, नंतर आपल्या सिलेबसमधील पुस्तकामध्ये आपण वळूया। त्वा प्रयोग हा हे बघा, इथे दोन चित्र तुमच्या समोर दिसत आहेत। पहिलं चित्र आहे बालकः स्नाती आणि दुसरं चित्र आहे बालकः अर्चयति। तो मुलगा आंघोळ करतो आहे, नंतर तोच मुलगा देवाची पूजा करतो आहे। म्हणजे तर एक लक्षात आलं इथे आपल्याला की एकच बालक पहिली क्रिया करतो आहे स्नाती म्हणजे आंघोळ करणे, तोच बालक दुसरी क्रिया करतो आहे अर्चती म्हणजे पूजा करणे। तर पहिली क्रिया करून तो बालक दुसरी क्रिया करतो आहे। त्वा प्रयोग म्हणजे नेमकं काय, तर त्वा प्रयोग म्हणजे मराठीमध्ये आपण ऊन प्रत्यय असं म्हणतो। लिहून, खाऊन, झोपून, जाऊन, उठून, बोलून, खेळून, करून, पडून, हे सगळे जे प्रत्यय आहेत हे सगळे त्वा प्रयोग आहेत। तसं इथे पण हा जो करता आहे तो किमान 2 क्रिया कमीत कमी करतो आहे। जास्तीत जास्त तो 4, 5, 6 कितीही क्रिया करू शकेल, है ना। मराठी आपण जसं पाहतो की तो बालक आंघोळ करून, पूजा करून, देवाला नमस्कार करून, शाळेत जाऊन, अशा अनेक आपण बोलताना ह्या सगळ्या गोष्टी वापरत असतो। तीच फक्त गोष्ट आज आपल्याला संस्कृतामध्ये बघायची आहे, ती कशा प्रकारे वापरतात। तर एकच विशेष म्हणजे याच्यात आहे की किमान दोन क्रिया करणारा किंवा दोनपेक्षा अधिक क्रिया करणारा एकच करता, एकच व्यक्ती तिथे असला पाहिजे। बघा, पहिलं वाक्य आहे बालकः स्नाती, दुसरी क्रिया तो करतो आहे बालकः अर्चति। तर पहिली क्रिया करून तो दुसरी क्रिया इथे करतो आहे बालकः, स्नातीचं होतं स्नात्वा अर्चति, जे बालक स्नान करून अर्चना करतो आहे, पूजा करतो आहे, देवाला नमस्कार करतो आहे असा अर्थ। म्हणजे एकच करता किमान त्याने 2 क्रिया इथे केल्या पाहिजे। तर पहिली क्रिया करून तो दुसरी क्रिया करतो आहे। हे स्नातीचं स्नात्व रूप झालं कसं, हे तुम्हाला थोडं नंतर पाहायला मिळेल। दुसरं उदाहरण आपण इथे बघूया। बालकः विद्यालयं गच्छति, बालक विद्यालयात जातो। बालकः पठति, आणि तो वाचन करतोय। तर बालक पहिली क्रिया कोणती करतोय, बालकः विद्यालयं गच्छति ही त्याची पहिली क्रिया आहे। दुसरी क्रिया कोणती आहे, तो अभ्यास करतो आहे, पठती वाचतो आहे, ही त्याची दुसरी क्रिया आहे। तर पहिली क्रिया करून तो दुसरी क्रिया करतो आहे। पण मराठीत आपण त्याला कसं म्हणू, बालक विद्यालयात जाऊन वाचतो। म्हणून त्याची पहिली क्रिया झाली गच्छति, है ना। म्हणून पहिल्या क्रियेचा तो अंतव्यय इथे आपण करू बालकः विद्यालयं गत्वा पठति। बघा इथे दिलेलं आहे त्यांनी बालकः विद्यालयं गत्वा पठति। गत्वा हे इथे विशेष रूपाने दाखवलेलं आहे, गत्वा, है ना। पहिली क्रिया कोणती आहे त्याची, तर पहिली क्रिया आहे बालकः विद्यालयं गच्छति, हे त्याची पहिली क्रिया आहे। दुसरी क्रिया कोणती आहे, बालकः पठति, हे दुसरी क्रिया आहे। म्हणून पहिल्या क्रियेचं जे आहे ते त्वांत अव्यय झालं, गच्छतीचं झालं इथे गत्वा। लक्षात आलं। पुढचं उदाहरण आपण बघूया। बालकः क्रीडति आणि बालकः खादति। चला मला सांगा इथे पहिली क्रिया कोणती आहे, बालकः
बरोबर क्रीडती हे पहिली क्रिया आहे. दुसरी क्रिया आहे तो खादती हे क्रिया आहे. तर मग तिथे होईल पहिल्या क्रियापदाचं म्हणजे क्रीडतीचं होईल काय होईल क्रीडित्वा. बरोबर, छान. तर मग अशा प्रकारे आपण एकच करता किमान 2 क्रिया, कमीत कमी 2 क्रिया, जास्तीत जास्त तो कितीही क्रिया करू शकतो, पण किमान त्याने 2 क्रिया इथे केल्या पाहिजेत. बघा अभ्यास क्रमांकामध्ये काही उदाहरणं आपण याची बघूयात. त्याआधी कोणकोणत्या क्रियापदाचं काय रूप होतं ते थोडं आपण जाणून घेऊ. बघा हसती हसधातू आहे, रूप होतं हसित्वा. क्रीडती क्रीड धातू क्रीडित्वा खेळून. भ्रमती भ्रमित्वा भ्रमण करून. जपती जपित्वा लिखती लिखित्वा. हे सगळे धातू तुम्ही लिहून घ्या आणि याचा त्वांत अव्ययसुद्धा लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला वाक्य निर्माण करायला सोपं जाईल. व्हिडिओ स्टॉप करायचा, ही सगळी वाक्य ही सगळे धातू लिहायची आणि समोर त्वांत अव्ययसुद्धा तुम्ही लिहून घ्यायचं. खादती खादित्वा, खनती खनित्वा, क्रंदती क्रंदित्वा रडून खणून रडून, धावती धावित्वा धावून, निंदती निंदित्वा निंदा करून, नृत्यती नर्तित्वा नाचून, पठती पठित्वा वाचून, पतती पतित्वा पडून, मिलती मिलित्वा भेटून. थोड्या रूपामध्ये परिवर्तन होतं म्हणून त्याने वेगवेगळ्या पार्टने दिलं आहे. ध्रुव धरती धृत्वा धरून, कृ करोती कृत्वा करून, स्मृ स्मरती स्मृत्वा स्मरून म्हणजे आठवण करून असा अर्थ आहे. हरती हृ हरती हृत्वा हरून, श्रु शृणोती श्रुत्वा ऐकून, ज्ञाजानाती जाणून, स्ना स्नाती पहिल्या वाक्यात आपण पाहिलं होतं स्नान करून, क्रीडाती क्रीत्वा खरेदी करून, निनयती नीत्वा नेऊन, भूभवती भूत्वा म्हणजे होऊन असा अर्थ आहे. याचा अर्थ आहे पिबती पित्वा पिऊन, स्था तिष्ठती स्थित्वा थांबून, दहती दग्ध्वा जाळून जाळून, गच्छती गमगच्छ गत्वा, नमनमती नत्वा नमन करून, त्यजती त्यक्त्वा त्यागून, पचपचती पक्त्वा म्हणजे तयार करून सिद्ध करून, पश्यती दृष्ट्वा, पृच्छती पृष्ट्वा विचारून, कर्षती कृष्ट्वा खणून, इच्छती इष्ट्वा जाणून घेऊन, इच्छा करून असा याचा अर्थ आहे. आता आपण थोडीशी काही उदाहरणं आपण इथे पाहू. त्या उदाहरणांचं पहिलं क्रियापद आणि त्याचं त्वांत अव्यय कसं होतं ते आपण बघूया. बघा उदाहरण ते करून दिलेलं आहे. सीता मोदकम खादती, सा जलम पिबती. प्रथमः क्रिया का? सीतायाः प्रथमक्रिया वर्तते मोदकं खादति इति प्रथमक्रिया. अनन्तरं द्वितीयक्रिया का? द्वितीयक्रिया वर्तते सा जलं पिबति इति. नाम प्रथमक्रियापदस्यैव त्वान्तव्यय परिवर्तनम. खादतीचं होतं खादित्वा, आताच आपण क्रियापद बघितली खादतीचं खादित्वा, म्हणून त्याने काय झालं सीता मोदकम खादित्वा जलम पिबती. दुसरं वाक्य घेऊ. चला तर मित्रांनो दुसरं वाक्य तुम्ही करून पहा. स्नाती हे पहिलं क्रियापद आहे. पहिल्याच वाक्यात आपण बघितलं होतं स्नातीचं काय होतं स्नात्वा. तर मग प्रथम क्रियापद काय आहे जननी स्नाती पाकम करोती. तर जननी स्नात्वा पाकम करोती. गच्छती बघा जनकः कार्यालयं गच्छति, कार्यं करोति हे वाक्य आहे. चला तर मग जनकः प्रथम कार्यं किं करोति कार्यालयं गच्छति इति प्रथम कार्यं. म्हणून जनकः कार्यालयं गत्वा कार्यं करोति. छात्रः पाठं पठित्वा निद्राति. शिशुः फलं खादित्वा
क्रीडति, त्वं पत्रं लिखसि प्रेषयसि, त्वं पत्रं लिखित्वा प्रेषयसि. बघा मित्रांनो, खादती इथे आता इथे प्रथम पुरुष आहे आणि लिखसी इथे मध्यम पुरुष आहे. तरीही त्वांत अव्यय बदललेलं नाही. त्वांत हे काय आहे तर अव्यय आहे. अव्ययाचा अर्थ असा होतो की जे कधीही बदलत नाही. सदृशम त्रिषु लिंगेषु सर्वासु च विभक्तिषु वचनेषु सर्वेषु यन्न वेती सा अव्ययः. असे अव्ययाचे वाक्य आहे. तो सगळ्या काळामध्ये, सगळ्या वचनांमध्ये, सगळ्या पुरुषांमध्ये जो बदलत नाही तो अव्यय. इथे प्रथम पुरुष होता खादती है ना. वरच्या वाक्यात बघा 5 नंबरच्या, शिशुः फलम खादती क्रीडती. इथे आहे त्वं पत्रम लिखसी, लिखसी हे मध्यम पुरुष आहे. प्रेषयसी हे सुद्धा मध्यम पुरुष आहे. तरीही इथे लिखसीचं लिखित्वा असंच होईल. म्हणून मग त्वं पत्रम लिखित्वा प्रेषयसी, तू पत्र लिहून पाठवतोयस असा याचा अर्थ आहे. भवती देवं नमती प्रदक्षिणं करोति, भवती देवं नत्वा प्रदक्षिणं करोति, सा गीतं शृणोति नृत्यति, सा गीतं श्रुत्वा नृत्यति. अध्यापकः पाठं पाठयति प्रश्नं पृच्छति, अध्यापकः पाठं पाठयित्वा प्रश्नं पृच्छति. छात्रः वाक्यं वदति अर्थं जानाति, छात्रः वाक्यं उदित्वा, वदतीचं होतं उदित्वा, म्हणून तिथे वाक्यम उदित्वा अर्थम जानाति असा याचा अर्थ आहे. पण त्यामुळे हे त्वांत अव्यय जे आहेत अशा प्रकारे मराठी भाषेमध्ये ऊन हून करून लिहून असा याचा अर्थ आहे. आता आपल्या क्रमिक पुस्तकामध्ये आपण जाऊया. या क्रमिक पुस्तकामध्ये आपण काय याचा अर्थ होतो कसा सांगितलेला आहे ते आपण बघूया. क्रमिक पुस्तकाचं तुम्ही काढा पान नंबर 7. बघा तर मित्रांनो, रम्य संस्कृतम किम कृत्वा हे आपलं हेडिंग आहे. इथे बघा, बालकः पुस्तकं पठति पाठशालां गच्छति च, है ना. च म्हणजे आणि. बालक पुस्तक वाचतो आणि पाठशाळेत जातो. तर आपण आधीच बघितलं होतं पठतीचं काय होतं पठित्वा. तर प्रथमा क्रिया बालकेन का कृता, पठन क्रिया कृता. बालकः पुस्तकं पठति शालां गच्छति. इथे असलेलं जे च अव्यय आहे ते च अव्यय त्वांत करताना निघून जातं. म्हणजे हे जे च अव्यय आहे या ठिकाणी ते नाहीसं झालेलं आहे. लक्षात आलं. च अव्यय हे 2 पदांना जोडत असतं. बालक पुस्तक वाचतो आणि पाठशाळेत जातो असा याचा अर्थ होतो. पण या वरती लिहिलेल्या ओळीचा इथे जे लिहिलेलं आहे चित्राच्या वरते, बालकः पुस्तकं पठति पाठशालां गच्छति च, है ना. च म्हणजे आणि. आपण इयत्ता 8वी मध्ये हे पाहिलेलं आहे. म्हणून याचा अर्थ होतो बालकः पाठशाळेत जातो आणि पुस्तक वाचतो. तर त्वांत अव्यय होईल. पहिली क्रिया जी आहे पठति, त्या पठति क्रियापदाची आपण त्वांत करणार आहोत. बालकः पुस्तकं पठित्वा पाठशालां गच्छति. आता इथे बघा, माता, माता पाकं करोति भोजनं परिवेशयति च. चला एकदा वाचा. करोति पहिली क्रिया, त्याचं काय आहे कृत्वा. माता पाकं कृत्वा भोजनं परिवेशयति, है ना. आता बघा, या चित्रामध्ये 2 व्यक्ती आहेत. एतौ, एतौ किं कुरुतः, एतौ पत्रं लिखतः. प्रथमा क्रिया का पत्रलेखनम इति. आता हे 2 जण आहेत म्हणून इथे एषः त्या जागी एतौ असं घेतलेलं आहे, कारण 2 जण आहे. पत्रम लिखती असं क्रियापद एकासाठी होतं म्हणून एतौ पत्रम लिखतः असं ह्या दोघांसाठी झालेलं आहे. म्हणून एतौ पत्रम लिखतः ही पहिली क्रिया. पत्रपेटिकायां पत्रम निक्षिपतः च, है ना.
दोघं पत्र टाकतायत म्हणून इथे काय दिलेलं आहे की दोघं पत्र लिहितात आणि ते पत्र पत्रपेटीमध्ये टाकतात. दोन्ही करते आहेत. तर एतौ पत्रम लिखित्वा पत्रपेटिकाम निक्षिपतः. इथे संख्या 2 झालेली आहे. क्रिया एकच करतायत पहिले, तर संख्या इथे मात्र बदललेली आहे. आधी इथे माता, त्याच्या आधी बालक या एकच क्रिया करत होते. आता मात्र इथे 2 करते आहेत, ते करतायत. तरीही त्वांत अव्यय इथे बदललेलं नाही. म्हणजे संख्या जरी बदलली तरी त्वांत अव्ययामध्ये फरक पडलेला नाही. बघा पुढे, नर्तक्यः. आता तीच संख्या बहुवचन झालेली आहे. म्हणजे आपण माता एक बघितला, एकवचन प्रथम पुरुषामध्ये. नंतर आपण बघितलं एतौ 2 आणि आता पुढे आपण बघतो आहे नर्तक्यः बहुवचन. नर्तक्यः शिक्षिकाम अनमन. अनमन कः लकारः अत्र? लङ्लकारः अत्र. लङ्लकारामध्ये सुद्धा आपण बघणार आहोत अनृत्यंच, है ना. नर्तकी शिक्षकांना नमन केलं होतं आणि नाचल्या होत्या, असा याचा अर्थ आहे. नर्तक्यः शिक्षिकाम नत्वा अनृत्यन, है ना. शिक्षिकेला नमन करून त्या नाचल्या होत्या. पठित्वा कृत्वा लिखित्वा नत्वा इत्येतानि पूर्वकालवाचक त्वांत अव्ययानी. ही कोणती अव्यय आहेत? त्वा. त्वा या अव्ययाच्या शेवटी लागतं म्हणून याला त्वांत अव्यय असं म्हटलं जातं. आपल्या पुस्तकामध्ये बघा, आता आपण पान नंबर 7 पर्यंत आलेलो आहोत. 7 वरती आपण हे पाहिलेलं आहे. एकवचनामध्ये आपण बदल पाहिला, द्विवचनामध्ये पाहिला, बहुवचनामध्ये पाहिला. बहुवचनामध्ये पाहत असताना आपण अनमन लंगलकारातही हा बदल जो आहे तो पाहिलेला आहे. म्हणजे लटलकारातही हा बदल आपण पाहिलेला आहे मित्रांनो, आणि लंगलकारातही हा बदल पाहिलेला आहे. याचा अर्थ असा होतो, क्रियापदाचं एकवचन, द्विवचन, है ना, बहुवचन, लंगलकार या सगळ्या वाक्यांमध्ये त्वांत प्रयोग जो आहे तो बदललेला नाही, है ना. आता आपण पुन्हा दीक्षा पुस्तकाकडे वळूया. दीक्षा पुस्तकात तुमच्याकडे जर का असेल तर ते पुस्तक काढा, त्यात त्वांत अव्यय काढा. पुन्हा आपण त्या पुस्तकांवरती जाऊ. बघा, दीक्षा पुस्तकाच्या पान नंबर 280 वर तुम्हाला अभ्यास क्रमांक 57 जो आहे तो तुमच्या अभ्यासाकरता योग्य राहील. काही वाक्य तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये गृहपाठामध्ये लिहून घेता येतील. उदाहरणार्थ, छात्रः पाठं पठति टिप्पणीं लिखति. पूर्वम क्रियापदम पठति, पश्चात क्रियापदम लिखति. म्हणून त्वांत अव्यय कशाचं होईल? पठति. दुसऱ्या वाक्यामध्ये खणति खणित्वा, पाठयति पाठयित्वा, स्थापयति स्थापयित्वा, धावति धावित्वा, लिखति लिखित्वा. मी फक्त याचे पूर्व क्रियापद जे आहे त्याचे त्वांत अव्यय सांगितले. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करायचा आहे. तुमच्या गृहपाठाच्या वहीमध्ये हे वाक्य लिहायचं आहे. छात्रः पाठं पठति टिप्पणीं लिखति असं वाक्य लिहून खाली त्वांत अव्यय तुम्हाला करायचं आहे. छात्रः पाठं पठित्वा टिप्पणीं लिखति. अशा प्रकारे ही सगळी वाक्य तुम्हाला तुमच्या गृहपाठाच्या वहीमध्ये ही लिहून घ्यायची आहेत. मित्रांनो, आज आपण फक्त त्वांत अव्यय बघितलेला आहे. त्याचा मराठी भाषेमध्ये अर्थ काय होतो सांगा बरं? करून, ऊन हून प्रत्यय ज्याला लागतात ते सगळे हे प्रत्यय आपण इथे पाहतो आहे. इथे या सगळ्या वाक्यांमध्ये तुम्हाला लट लकार दिसतो आहे, है ना. जानाति, करोति, भवति, गच्छन्ति, है ना. हे सगळे लट लकाराचे वाक्य आहे. मित्रांनो, याला लंगलकार करून सुद्धा, उदाहरणार्थ आपण पाहूया. पहिलं वाक्य घेऊया. छात्रः पाठं पठति टिप्पणीं लिखति. याचा सुद्धा आपण लंगलकार करू शकतो. लटलकारात वाक्य आहे, लंगलकार करा. काय होईल? छात्रः पाठं अपठत टिप्पणीं अलिखत च असं हे वाक्य आहे. म्हणून इथे काय केलेलं आहे? छात्रः पाठं अपठत असं वाक्य तुम्हाला करायचं आहे. अपठत ही पहिली क्रिया होईल म्हणून त्याचं सेम होईल. त्वांत अव्यय पठित्वा. छात्रः पाठं पठित्वा टिप्पणीं अलिखत.
तो च काढून टाकायचा आहे. अशा प्रकारे हे वाक्य तुम्हाला अभ्यासामध्ये घ्यायची आहेत. आपल्या गृहपाठाच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. भरपूर असे वाक्य आहेत. भरपूर असा सराव तुम्हाला इथे करता येईल. अभ्यास क्रमांक 158 सुद्धा तुम्हाला इथे तो अंतप्रयोगासाठी उपलब्ध आहे. भरपूर तुम्हाला लिखाणाचा सराव याच्यामध्ये करता येईल. जर काही अडचण असेल तर कमेंट्समध्ये लिहा. चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्या कामाचा व्हिडिओ संस्कृतचा तुमच्यापर्यंत बरोबर पोहोचेल. बेल आयकॉनला प्रेस करा आणि ही सगळी वाक्य जी आहेत, ही सगळी वाक्य तुम्हाला तुमच्या गृहपाठामध्ये लिहायची आहेत. एक एक वाक्य लिहायचं, त्याची पहिली क्रिया काय आहे, क्रियापद कोणतं आहे ते पाहायचं आणि त्या क्रियापदाचं त्वांतअव्यय करून तिथे तुम्हाला पुन्हा वाक्य तयार करायचं आहे. एक अंतिम वाक्य सांगतो. अर्चकः देवम अर्चति प्रार्थनां करोति. अर्चकः देवम अर्चित्वा प्रार्थनां करोति. चला तर मित्रांनो, आज आपण फक्त त्वांतअव्यय बघितला आहे. उद्या आपण अजून याच्यात थोडंसं ॲडिशन करून पुढचा अव्यय आपण बघणार आहोत. तावतपर्यंत सुखिनः भवन्तु सर्वे. धन्यवादाः.